टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। पाहूयात काही विशेष घडामोडी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशिरा चर्चा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी रात्री याबाबत उशिरा वर्षा बंगल्यावर एक बैठक झाली आणि या बैठकीदरम्यान विधानसभा निवडणुकीविषयी चर्चा करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुका आता जवळ येतात आणि त्याच अनुषंगानं जागा वाटप तसंच इतर मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली असं सांगण्यात आलं आहे। मराठा क्रांती मोर्चाचं मातोश्री बाहेर आंदोलन। सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची मातोश्रीवर धडक देण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे यांची भेट न झाल्यानं मराठा कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर त्यामुळे उमटला। मराठा क्रांती ठोक मोर्चानं मातोश्री बाहेर आंदोलन करण्याचा त्यामुळे निर्णय घेतलेला आहे। अंतरवाली सराटीमध्ये राजू शेट्टी आणि मनोज जरांगे यांनी भेट घेतली आहे। अंतरवाली सराटीमध्ये राजू शेट्टी आणि मनोज जरांगे यांची भेट झाली। यामध्ये सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली असं शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सांगितलं। साधारण 1.5 ते 2 तास ही चर्चा चालली आहे। मात्र येणाऱ्या निवडणुकीबाबत ही चर्चा होती की दुसऱ्या मुद्द्यांवर हे मात्र कळलेलं नाही। उरण हत्याकांड प्रकरणामध्ये एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। मोहसिन असं या व्यक्तीचं नाव असून त्याला कर्नाटकामधून ताब्यात घेण्यात आलंय। फोन कॉल रेकॉर्डवरून तो मयत तरुणीच्या संपर्कात असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली। याबाबतचे ठोस पुरावे असल्याचंही सांगण्यात आलंय। मोहसिनला याबाबत उद्या महाराष्ट्रात आणणार असल्याचंही सांगण्यात येत आहे। तसंच या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख याला सुद्धा पोलिसांनी अटक केलेला आहे। तरुणीचा तो पाठलाग करीत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलेलं आहे। आरोपी दाऊद शेखला उरण पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यानं या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। देखिए, गुरुवार को 25 तारीख को जो मयत है उसकी पिताजी ने मिसिंग दाखिल की थी और उसके बाद शुक्रवार लेट इवनिंग को हमें उसका मयत जो है विक्टिम है उसकी डेड बॉडी मिली और शनिवार को हमने अर्ली मॉर्निंग में एफआईआर रजिस्टर किया था मर्डर का और गुरुवार से ही हम उसके ट्रैक पे थे। तो जो कुछ हमें इंट्रोगेशन उनके रिलेटिव्स फ्रेंड्स लोकल लाइट जो दे रहे थे और भी टेक्निकल इनपुट से हम जो मिल रहा था उसके आधार पर हमने करीब 8 टीम डीसीपी जोन 2 और डीसीपी क्राइम साहब के और सीपी साहब के अंडर हमने बनाई थी। उनके गाइडेंस में काम कर रहे थे। तो इनपुट्स हम मिलने के बाद हमें जो लगा जो अनुभव से और एनालिसिस से कि ये कर्नाटक में होने की संभावना है, तो उसके तहत हमने 2 टीम बेंगलोर में 2 टीम और जो यादगीर जिला है शाहपुर तालुका वहाँ पे 2 टीम हमारी कार्यरत थी और 3-4 सस्पेक्ट थे इसमें जो आपने बताया अभी मोहसिन वगैरह। पर उसके बाद सस्पेक्ट से हमने इंट्रोगेट और करने के बाद एक जो हमने शॉर्टलिस्ट किया दाऊद शेख करके और उसको आज सुबह हमने उनकी मदद से मोहसिन और जो लोग थे वहाँ के लोगों के लोकल लोगों की मदद से उनको पकड़ा है। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज। सतर्क रहा, सुरक्षित रहा। पिकेट गुड फूड गुड मूड आता ग्रोसरी 10 मिनिटात घरपोच। रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ 50% डिस्काउंट फॉर स्पेशल मॉन्सून ऑफर। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 135 जागांची तयारी सुरू असल्याची माहिती मिळते। मुंबईमध्ये काँग्रेस 15 जागा लढवण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। याबाबत महाविकास आघाडीला लवकरच प्रस्ताव देण्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळाली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांमध्ये रणनीती आणि जागा वाटपांवर चर्चा सुरू आहे आणि याच अनुषंगानं काँग्रेसतर्फे ही बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये 135 जागा
लढण्याबाबत निर्णय घेण्यात आलाय अशी माहिती मिळाली आहे. अमरनाथ यात्रेमध्ये 4.5 लाखांहून अधिक भक्तांनी घेतलं बाबा बर्फानीचं दर्शन. 29 जूनला अमरनाथ यात्रा सुरू झाली आहे आणि साधारण 31 दिवसांमध्ये 4,66,000 भक्तांनी बाबा बर्फानीचं दर्शन घेतल्याचं सांगण्यात येते. ही यात्रा तब्बल 52 दिवसानंतर 19 ऑगस्टला श्रावणी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या दिवशी समाप्त होणार आहे. CAPF आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या सुरक्षेमध्ये शांतीपूर्ण आणि अतिशय पद्धतशीर वातावरणात ही यात्रा सुरू आहे. बर्फापासून तयार झालेलं भगवान शिवशंकराचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक भक्तगण तिथे जातात. मंगळवारी सुद्धा जवळपास 1,477 भाविकांची एक तुकडी इथे दर्शनासाठी सोडण्यात आली आहे. अतिशय खडतर प्रवास करून भाविक अमरनाथ यात्रा करतात आणि भगवान शिवशंकराचं दर्शन घेतात. मनसेतर्फे 36 पैकी 18 संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर आल्याची माहिती मिळाली आहे. मनसेतर्फे मुंबईतील 36 जागांपैकी 18 संभाव्य जागेवरील उमेदवारांची यादी समोर आली. यामध्ये शिवडीमधून बाळा नांदगावकर, भायखळा येथून संजय नाईक, वरळीमधून संदीप देशपांडे यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा वर्तवण्यात येते. मात्र याबाबत अजूनही अधिकृत माहिती नसल्याचं तसंच ही यादी फक्त सोशल मीडियावर फिरणारी आहे असं वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केलंय. तसंच विधानसभा निवडणुकीमध्ये जनता राजपुत्राला वरळीतून नाकारेल आणि मनसेचाच उमेदवार निवडून येईल असंही संदीप देशपांडे यांनी सांगितलंय. केरळमधील वायनाड येथे भूस्खलन यामध्ये 36 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. केरळ येथील वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे मोठं भूस्खलन झालंय. या भूस्खलनामध्ये तब्बल 36 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तब्बल 100 घरं वाहून गेल्याची माहिती सुद्धा प्राप्त झाली आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वायनाड येथे बऱ्याच ठिकाणी या भूस्खलनाच्या घटना घडल्यात. यामध्ये शेकडो लोक अडकल्याची शंका सुद्धा वर्तवण्यात येते. मदत कार्यासाठी NDRFचे जवान ठिकठिकाणी पोहोचण्याचे प्रयत्न करीत आहेत. मदत कार्य आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असून बऱ्याच कुटुंबाला इथून स्थलांतरित सुद्धा करण्यात आलंय. तसंच शासनातर्फे सावधानता बाळगण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले आहेत. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतात हे आम्हाला अवश्य कळवा. यासाठी सतर्क पोलीस टाइम्स न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं Facebook, Insta आणि Twitter पेज फॉलो करा. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज. सतर्क रहा, सुरक्षित रहा.